कोल्हापुरी कोल्ड्रिंक्स विक्री दुकानदाराचा मनमानी कारभार, जादा दराने कोल्ड्रिंक्स विक्री, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, दुकान मालकाची महिलेसोबत उद्धट वागणूक, अधिकारी कारवाई करणार का? गरिबांची सर्रासपणे आर्थिक लूट। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमच्या सहसंपादक सौ किरण वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली येथील मेहकर चिखली फाट्यावर एका धाब्यावर असलेल्या कोल्हापुरी कोल्ड्रिंक्स विक्री या दुकानदार मालकाने सर्रासपणे मनमानी कारभार चालवला असून कोल्ड्रिंक्स जादा दराने दिवसाढवळ्या विक्री होत आहे। या संदर्भात दैनिक विदर्भ सत्यजितच्या सहसंपादिका सौ किरण वाघ यांच्याशी सदर दुकानदाराने हुज्जत घालून उद्धट वागणूक दिली, तर कोल्ड्रिंक्स शासकीय नियमानुसार न विकता जादा दराने सर्रासपणे विक्री सुरू आहे। यामुळे गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून संबंधित अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे। सविस्तर वृत्त असं की दैनिक विदर्भ सत्यजितच्या सहसंपादिका सौ किरण वाघ ह्या 11 मार्च रोजी आपल्या काही सहकारी महिलांसोबत बुलढाणा येथे कामानिमित्त गेल्या होत्या। दरम्यान त्या चिखली मेहकर फाट्यावर कोल्हापुरी कोल्ड्रिंक्स दुकानावर थांबले असता त्या दुकानातून आईस्क्रीमचा कोन घेतला। या आईस्क्रीम कोनची किंमत 20 रुपये होती, मात्र सदर दुकानदाराने ती 30 रुपये घेतले, म्हणजे 10 रुपये जादा घेतले। या संदर्भात किरण वाघ यांनी विचारणा केली असता सदर दुकानदाराने उद्धट वागणूक देऊन तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या, आम्ही जादा दराने माल विकणारच, आमचे कोणी काही करू शकत नाही, अशा उर्मट भाषेत वागणूक दिली। दुकानदार जर अशी भाषा वापरत असेल याचा अर्थ असा आहे की हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असून काहीतरी आर्थिक चिरीमिरीचे व्यवहार होत असल्याने दुकानदाराची मनमानी वाढली आहे। मात्र अशा प्रकारामुळे गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून आता संबंधित अधिकारी काय कारवाई करतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी किरण वाघ, गृह उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष। मी आता देवघरा जाऊन बुलढाण्याला चालले होते, तर इथं कोल्हापूर इकडच्या हॉटेलवर बस थांबलेली आहे। तर तेव्हा आम्ही इथं थंड घेण्यासाठी थांबलो आहे। जेव्हा आम्ही इथं कोन घेतले त्याचा MRP 20 रुपये आहे, पण इथं कोल्हापुरी स्ट्रीट मार्केट इथं हा कोन 30 रुपयाला दिलेला आहे। त्यांना मी बिल मागितलं, त्यांनी मला बिल दिलं नाही। ते म्हणतात मॅडम घ्यायचं असलं तर घ्या, नाही तर घेऊ नका, आम्ही याचं बिल देत नाही, जेवणाचं बिल देतो। जर अशी गिरायकाची फसवणूक होत असेल, जर एका कोणामागे 10 रुपयाची शिल्लक घेत असेल तर याचा कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे। तरी माझी एक ग्राहकांना हे आहे की तुम्ही प्रत्येक जण याच्यावर आवाज उठवला पाहिजे। जेव्हा घेताना त्याच्या जी MRP आहे ती त्याच्यावर पैसे दिले पाहिजे, नाही तर त्यांच्याकडून बिल घ्या, त्यांनी बिल नाही दिलं त्यांच्यावर कारवाई करा। एवढंच माझं ग्राहकांना सांगण्याचा एक उद्देश आहे। त्याच्यावर तुम्ही ठाममत पाहिजे तुमचं, जसं मी घेतलेलं आहे तसं। नमस्कार। जो MRP वही लेना ना, उसको 20 रुपये 30 रुपये ले रहा है। चल कार्ड दाखवलं बरोबर। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे।
वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।